श्री श्री पाद श्री वल्लभ चरित्रामृत। अध्याय 19 गुरुचरणांशी भेट। वल्लभेश्वर शर्मा दाम्पत्य, मी आणि सुब्बण्णा शास्त्री आम्ही सर्व श्रीपादांच्या लीलांचे स्मरण करत होतो. इतक्यात त्यांचा एक दूरचा नातेवाईक लिंगणा शास्त्री नावाचा इसम तिथे आला. तो वेदांगांमध्ये पारंगत होता. लिंगणा शास्त्रींनी अशा प्रकारे सांगायला सुरुवात केली. मी पितृतर्पणासाठी पादगया क्षेत्र असलेल्या पीठापूरला आलो होतो. माझे आजोबा कर्मनिष्ठ ब्राह्मण असूनही आणि श्रीमंत असूनही खूप कंजूष होते. शास्त्रांमध्ये सांगितलेल्या अपधर्मांचा आणि धर्मसूक्ष्मांचा ते वितंडवादाने स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावत असत. पितरांच्या तृप्तीसाठी केली जाणारी 10 प्रकारची दाने यथाशक्ती या सूत्राचा चुकीचा अर्थ लावून अत्यंत कमी द्रव्याने ते सोपस्कार पार पाडत असत. श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या श्राद्ध कर्मांमध्येही अनावश्यक द्रव्य खर्च होत आहे. जेवायला आलेले ब्राह्मण हीच संधी साधून जास्त जेवतायत आणि आपले घर रिकामे होत आहे या विचाराने ते मनातल्या मनात तळमळत असत. काळ पूर्ण झाल्यावर माझे आजोबा मरण पावले. माझे वडीलही आजोबांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालले. जगभक्षक काळाने माझ्या वडिलांनाही गिळून टाकले. मात्र मी शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे माझ्या शक्तीपेक्षा कमी किंवा जास्त न करता यथाशक्ती पितरांसाठी तर्पण इत्यादी कर्मे करत होतो. इतक्यात माझ्या घरात विनाकारण कलह सुरू झाले आणि मनशांती नाहीशी झाली. काहीही कारण नसताना अचानक भांडणे होऊ लागली. अत्यंत शांत स्वभावाचे नातेवाईक आणि मित्र आमच्या घरी पाऊल ठेवताच काही वेळातच रौद्ररूप धारण करून भांडायला लागत. त्यामुळे आमचे घर भांडणांचे माहेरघर बनले होते. माझी पत्नी माझ्यावर रागावून माहेरी निघून गेली. मी झोपलेलो असताना माझा मुलगा माझ्या छातीवर बसून दोन्ही हातांनी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करू लागला. माझी सून, तुमच्या वयाचे बरेच जण स्मशानात पोहोचले आहेत, तुमचा नंबर कधी येणार देव जाणे, असे म्हणून टोमणे मारत असे. माझी मुलगी, तुमच्यासारख्या दरिद्री माणसाच्या पोटी जन्माला येण्यासाठी मी कोणत्या जन्मी पाप केले होते देव जाणे, असे म्हणून कठोर शब्द बोलत असे. माझे जावाई, आमच्या घरी कोणी कामाला नोकर नाही, म्हशीसारखे धष्टपुष्ट आहात. आमच्या घरी येऊन घर अंगण झाडणे, गोठ्यात गुरांची सेवा करणे आणि गरज पडल्यास ब्राह्मणाच्या जेवणासाठी जाऊन तिळाचे दान घेणे इत्यादी कामे करू शकता. आम्ही उपाशी राहूनही तुम्हाला बकासुरासारखे जेवण देऊ. तुम्ही स्वयंपाक करून खा आणि काही उरले तर आम्हालाही एखादा घास द्या, अशा उपरोधिक बोलण्याने माझा छळ करत असत. माझे जीवन काट्यासारखे बोचरे झाले होते. प्रत्येक जीवाला जगण्याची आवड असते आणि जगण्यात एक गोडवा आहे असे वाटते, पण माझ्या बाबतीत जगण्यात काहीच गोडवा उरला नव्हता. मग आत्महत्या करून मरावे म्हटले तर पिशाचे योनी मिळेल की काय अशी भीती वाटत होती. माझ्या मृत्यूनंतर माझे अंत्यसंस्कार शास्त्रोक्त पद्धतीने होणार नाहीत हे मला स्पष्ट दिसत होते. एके दिवशी मी आमच्या घरातील गोठ्यात मला नेमून दिलेली सर्व कामे पूर्ण करून जेवायला बसलो, तेव्हा माझ्या सुनेने मला शिळे अन्न वाढले. त्याला दुर्गंधी येत होती. त्यात मला काही किडेही दिसले. काम करून थकल्यामुळे आणि प्रचंड भुकेमुळे मला अधिकच त्रास होऊ लागला. रडायलाही त्राण उरला नव्हता. दुर्गंधीयुक्त अन्न खाऊ शकत नव्हतो आणि भुकेचा त्रासही सहन होत नव्हता. अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या माझ्या मनात शंका आली की हे जग, हे लोक, हे सर्व नातेसंबंध खरे आहेत का, की हे सर्व इंद्रजाल महेंद्रजाल आहे. विचार करण्याची शक्तीही नाहीशी होऊन मन बधीर झाले होते. अशा कठीण परिस्थितीत मी असलेल्या गोठ्यात मला एका अवधूताने दर्शन दिले. त्यांच्या डोळ्यांतून करुणेचा महाप्रवाह वाहत होता. त्या दिव्य करुणामूर्तीला पाहताच मी लहान मुलासारखा हुंदके देऊन रडू लागलो. मला जणू काही लाखो वर्षांपासून ती व्यक्ती परिचित आहे असे ज्ञान झाले. मी त्या अवधूतांच्या दिव्य श्रीचरणांवर नतमस्तक झालो आणि ते दिव्य चरण माझ्या हृदयाशी धरले. त्या अवधूताने आपल्या दिव्य हातांनी त्या अन्नाला स्पर्श केला. ताटातील ते अन्न अदृश्य झाले. त्या ताटात हलवा नावाचा गोड पदार्थ होता. त्या अवधूताने त्यातील थोडासा भाग स्वतः खाल्ला आणि उरलेला मला खाण्याची आज्ञा दिली. मी तृप्त होऊन खाल्ले. माझ्यात पुन्हा शक्ती संचारली. त्या अवधूताने मला एका पहारीने ईशान्य कोपऱ्यात खणायला सांगितले. माणसाच्या उंची इतका खड्डा खोदल्यावर त्या 2 कुत्र्यांचे सांगडे सापडले. मी ते बाहेर फेकून दिले. अवधूताने माझ्याजवळची पेज त्यात ओतायला सांगितले. मी त्या खड्ड्यात पेज ओतून तो मातीने बुजवला. तेव्हा ते अवधूत म्हणाले, मी तुझी पिशाच बाधा दूर केली आहे. आता तुझ्या घराची स्थलशुद्धी झाली आहे. हळूहळू परिस्थिती सुधारेल. तुला पादगया क्षेत्र असलेल्या पीठापूरहून बोलावणे आले आहे. तू त्वरित प्रवासाला निघ.
तुझ्यासाठी योग्य व्यवस्था केली जाईल. आपण पुन्हा पिठापूरमध्ये भेटू. मी अंगावरच्या कपड्यांनीशी पिठापूरला निघालो. घरातील कोणालाही न सांगता मी त्वरित बाहेर पडलो. मी काही अंतर चालून गेल्यावर सायंकाळ जवळ येत होती. मी एका आंब्याच्या बागेतून प्रवास करत होतो. त्या बागेचा मालक नरसिंहप्पा नावाचा होता. त्याने माझे खूप आदरातिथ्य केले. खाण्यासाठी मधुर फळे दिली. माझी भूक शमली. त्या रात्री त्याच्या घरी पाहुणचार घ्यावा अशी त्याने विनंती केली. मी होकार दिला. सकाळी स्नानसंध्या झाल्यावर त्याने मला वस्त्रदान केले आणि काही द्रव्य दक्षिणा म्हणून दिले. अवधूताने सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवस्था योग्य प्रकारे होत असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले. तेव्हा तो शेतकरी म्हणाला, अहो, काल दुपारी एका अवधूताने मला स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की सायंकाळी एक सत्पुरुष ब्राह्मण पायी तुमच्या बागेच्या मार्गाने जात असेल. त्याला पाहुणचार द्या, दुसऱ्या दिवशी वस्त्रदान करा आणि दक्षिणाही द्या. त्याला खाण्यासाठी आंब्याची फळे द्या. तुमच्या दर्शनाचे भाग्य मला लाभले. तुमची सेवा करण्याचे भाग्यही मिळाले. मी धन्य झालो. या वृत्तांतावरून त्या अवधूतामध्ये अनेक अतिंद्रिय शक्ती आहेत आणि ते सामान्य अवधूत नाहीत हे मला स्पष्ट झाले. मी वेदांमधील ऋचांचे पठण करत प्रवास करत होतो. नवीन वस्त्रे परिधान करून वेदांचे पठण करत असताना माझ्या नसानसातून वीज वाहत असल्याचा अनुभव मला आला. त्या विद्युत प्रवाहामुळे शरीरात एक अनामिक आनंद निर्माण होत होता. माझ्या मागून कोणीतरी वेदपंडित वेगाने येत असल्याचे मी पाहिले. त्याने वेदांमधील सावित्रीपन्नम म्हणण्यास सुरुवात केली. मीही त्याच्यासोबत सूर मिळवला. तेव्हा तो वेदपंडित म्हणाला, सावित्रीपन्नम खूप महत्त्वाचे आहे. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सवितृकाठक चयन केले होते. तेही पिठापूरमध्येच केले होते. त्या दत्तेप्रभूंनी पूर्वी दिलेल्या वचनानुसार आज पिठापूरमध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतार घेतला आहे. वेद हे प्रभू समान आहेत. वेदपठणाचा अधिकार जरी ब्राह्मणांना दिला असला तरी वेदांचा अभ्यास करण्याचा अधिकार सर्व वर्णांना आहे. ब्राह्मण श्रीकृष्णाची पूजा करतात, पण श्रीकृष्ण काय करतो? तो ब्राह्मणांचे पाय धुवून ते पाणी आपल्या मस्तकावर शिंपडतो. पिठापूरहून बोलावणे आलेला तू किती भाग्यवान आहेस, असे तो म्हणाला. मी त्यांना विचारले, महाराज श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? मला त्यांच्या महिमेविषयी ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा ते वेदपंडित म्हणाले, बाळा, श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन सर्व पापांचा नाश करणारे आहे. ते साक्षात दत्तात्रेय आहेत. पिठापूर ही त्यांची लीला जन्मभूमी आहे. पूर्वीच्या युगांमधील महात्मे गरजेनुसार अवतारी पुरुषासोबत अवतार घेतात. पूर्वीच्या युगात सुशीला आणि विष्णुदत्त नावाचे एक पुण्यवान दाम्पत्य होते. सुशीला नावाची ती महासाध्वी आपल्या साधनेच्या प्रक्रियेत अनसूया मातेशी तादात्म्य पावली होती. दत्त जयंतीच्या दिवशी तिला प्रसव वेदना होत असत. विष्णुदत्त आपल्या साधनेच्या सामर्थ्याने अत्री महर्षींशी तादात्म्य पावत असत. ही तादात्म्याची स्थिती अभौतिक, अप्राकृतिक, मनबुद्धीच्या पलीकडची एक देवरहस्य आणि वाणव्या अगोचर अशी आहे. तिचे वर्णन करणे शक्य नाही. तेच आता सुमती महाराणी आणि अप्पल राज्य शर्मा म्हणून जन्माला आले आहेत. त्यांच्या तपस्येचे फळ म्हणून श्रीपाद त्यांच्या पोटी जन्माला आले. ते कृष्ण यजुर्वेदी, आपस्तंभ सूत्री आणि भारद्वाज गोत्री आहेत. पूर्वीच्या युगातील लाभाद नावाचे वैश्य मुनी वासवी कन्येच्या अवतारात भास्कराचार्य म्हणून आणि श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात सुमती महाराणीचे वडील बापनार्य म्हणून जन्माला आले आहेत. तू पिठापूरमध्ये त्या महापुण्यवान व्यक्तींचे दर्शन घेऊ शकशील. तुला ज्या शेतकऱ्याने पाहुणचार देऊन वस्त्रदान आणि दक्षिणा दिली तो पूर्वजन्मी पिठापूरमधील व्यंकटप्पया श्रेष्ठींचे वडील सुब्बारामय्या श्रेष्ठींच्याकडे गडी म्हणजे नोकर मेंढपाळ म्हणून कामाला होता. परमपवित्र सुब्बारामय्या श्रेष्ठींच्या घरी भोजन केल्याच्या महापुण्यामुळे तो या जन्मी जमीनदार होऊन सर्व सुखे भोगत आहे. पिठापूरमधील व्यंकटप्पया श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा हे श्रीपादांना अत्यंत प्रिय आहेत. त्यांची श्रीपादांवर वात्सल्य भक्ती आहे असे त्यांनी सविस्तर सांगितले. त्यानंतर मी विचारले, महाराज, कर्मबंधने अत्यंत गुंतागुंतीची असतात हे मी जाणले. यज्ञ करताना पवमान घट फुटल्यास त्या घटाबरोबर अध्वर्यूचे म्हणजे यज्ञातील मुख्य पुरोहित डोकेही लगेच फुटून त्याचा मृत्यू होतो असे म्हटले जाते. आजच्या काळातही यज्ञ होतात. चुकून पवमान घट नावाच्या त्या 3 घटांपैकी एखादा अपघाताने फुटला तरी अध्वर्यूचे डोके फुटत नाही. याचे कारण काय? अशा प्रकारे वेदशास्त्रांमध्ये सांगितलेल्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडत नसल्यामुळेच नास्तिक लोक
वेदशास्त्रांची टिंगल करतात. यावर ते महापुरुष म्हणाले, बाळा, सध्याच्या काळात होणाऱ्या यज्ञांमध्ये पवमान घटांमध्ये वीज इत्यादी प्राणघातक पदार्थ नसतात. यज्ञ करणारा अध्वर्यू हा मोठा साधक असावा लागतो. त्याच्यामध्ये योगाग्नी प्रज्वलित असावा लागतो. तोच योगाग्नी पवमान घटांमध्ये वीज निर्माण करू शकतो. महायोगी अध्वर्यू होऊन यज्ञ केल्यास तात्काळ फळ मिळून लोकांचे कल्याण होते. तसे न करता केवळ नावापुरत्या केल्या जाणाऱ्या प्रक्रियांमुळे वेदशास्त्रोक्त फळे मिळत नाहीत. यज्ञादी कर्मांमध्ये दिल्या जाणाऱ्या दक्षिणेतील 16, 116, 1116 या संख्याभेदांमध्येही खूप मोठे रहस्य आहे. गोत्र हे पितृसंबंधी आहे. हा धर्म सृष्टी असेपर्यंत बदलत नाही. सापिंड्य हे मातृसंबंधी आहे. हा धर्म 7 पिढ्यांनंतर निवृत्त होतो. विवाहाची पुत्र आणि धन ही 2 फळे आहेत. ही दोन्ही मिळवण्यासाठी स्त्रीरूपी अग्नीची आवश्यकता असते. ज्या श्रीपादांमध्ये गुणभेदच नाही त्यांच्यात कुलभेद कसे असतील? ते भावाद्वैत शिकवतात, कर्माद्वैत नाही. आदिशंकराचार्यांप्रमाणे श्रीपादही पक्षपातरहित आहेत. आदिशंकराचार्यांनी हेमविद्या म्हणजे सोनं बनवण्याची विद्या सत्वगुणी ब्राह्मणांना न शिकवता रजोगुणी आणि परोपकारी असलेल्या ताडी काढून जीवन जगणाऱ्या गौड समाजातील लोकांना शिकवली. त्याचप्रमाणे श्रीपाद सुद्धा जात, धर्म, वर्ण, वय असा कोणताही भेद न करता प्रत्येकाच्या योग्यतेनुसार आपली कृपा करतात. आदिशंकराचार्यांनी जर हेमविद्या ब्राह्मणांना शिकवली असती तर ते लोभी होऊन धन आणि मोहात अडकून आपले स्वधर्मानुष्ठान विसरले असते. मन, बुद्धी, अहंकार आणि पृथ्वी इत्यादी 5 तन्मात्रा या 8 जड प्रकृती आहेत. चित्प्रकृतीसह मिळून या 9 होतात. 1 हे चित्प्रकृतीचे प्रतीक आहे. 2 ते 9 पर्यंतचे हे 8 अंक 8 जड प्रकृतींचे प्रतीक आहेत. 0 हे ब्रह्मतत्वाचे प्रतीक आहे. पूर्णासह म्हणजेच शून्यासह 9 अंकांमुळे निर्माण झालेले गणित हे प्रकृतीच्या कार्यकलापांचे म्हणजेच सृष्टीचे प्रतीक आहे. श्रीपाद 2 चपात्यांसाठी 2 चौपाती देवलक्ष्मी असे विनोदाने भिक्षा मागत असत. हे 2498 या संख्येचे प्रतीक आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीत आणि वाणीत अनेक अर्थ दडलेले असतात. सृष्टीतील सर्व द्वंद्वांचे प्रतीक 2 आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या 4 शरीरांचे प्रतीक 4 आहे. बदल न होणाऱ्या ब्रह्मतत्वाचे प्रतीक 9 आहे. महामायेचे प्रतीक 8 आहे. श्रीपाद हे अर्धनारीश्वर आहेत. श्रीपादांचे विराट स्वरूप. मी बृहतशिलानगरम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेनुगोंडा गावाचा रहिवासी आहे. मला गणपती शास्त्री म्हणतात. मी वेदाध्ययनासाठी वायसपूर, काकीनाडा, अग्रहार येथे आलो होतो. गुरुसेवा करत मी वेद शिकत होतो. माझ्या गुरुदेवांची जमीन त्यांच्या घराजवळच होती. त्यांच्याकडे खूप गुरेढोरेही होती. मी गायींना चरायला शेतात गेलो होतो. एके दिवशी गुराख्याच्या वेशात असलेला दिव्य तेजाने तळपणणारा 10 वर्षांचा एक मुलगा आमच्या शेतात आला. त्याने गळ्यात जानवे घातले होते म्हणून तो ब्राह्मण मुलगा असावा असे ठरवून मी खात्री करण्यासाठी त्याला विचारले. तेव्हा तो मुलगा म्हणाला, मीच आहे. माझ्यात सर्व तत्वे आहेत. सर्वांचा आधार मात्र मीच आहे. माझ्यातील ब्राह्मण लक्षणे पाहून तुम्हाला ब्राह्मण समजलास तर ते चुकीचे नाही, पण तेवढेच सत्य नाही. माझ्यातील क्षत्रिय लक्षणे पाहून मला क्षत्रिय समजलास तर तेही असत्य नाही, पण तेवढे सत्य नाही. माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून मला वैश्य समजलास तर तेही असत्य नाही, पण तेवढेच सत्य नाही. माझ्यातील शूद्र लक्षणे पाहून मला शूद्र समजलास तरी ते चुकीचे नाही, पण तेवढेच यथार्थ नाही. तू मला चांडाळ समजलास तरी चूक नाही, पण तेही यथार्थ नाही. मी सर्व मर्यादांच्या पलीकडे आहे आणि सर्वांचा आधार आहे. मी परमसत्य आहे. ते सत्य तत्व सर्व सीमांच्या पलीकडचे आहे. माझा धर्म परमधर्म आहे. तो सर्व धर्मांच्या पलीकडचा आणि त्यांचा आधारही आहे. माझे तत्व परमप्रेमतत्व आहे. सृष्टीतील जीवांमध्ये असलेल्या प्रेमतत्वांपेक्षा ते खूप दूर आहे. इतकेच नाही तर त्या सर्वांचा आधारही आहे. तू मला पुरुष समजलास तर मी स्त्रीसारखा वागेन. स्त्री समजलास तर पुरुषासारखा वागेन. तू मला अर्धनारीश्वर समजलास तर मी सिद्ध करेन की मी त्या दोन्ही रूपांच्या आधीचे मन आणि वाणीला अगोचर असे दिव्यानंद तत्व आहे. इतकी विलक्षणता असलेल्या मला तू काय म्हणून ओळखशील असा त्याने प्रश्न केला. तो जे काही बोलत होता ते मला तीव्र तापाने फणफणलेल्या रुग्णाच्या बरळण्यासारखे वाटले. पित्त वाढल्यावर माणूस अध्वा तध्वा बडबडतो असे मला वाटले. माझी मनोअवस्था ओळखत तो मुलगा म्हणाला, मी आता शनैश्चर आहे. मी या माणपती शास्त्रीला किती चमत्कारिकपणे आणि विचित्र बंधनांमध्ये टाकून छळतो ती गंमत तुम्ही पहा प्रभू, असे तो मला म्हणत आहे.
पण मी गणपती शास्त्रीचे कर्मफळ गोक्षीर म्हणजेच गाईचे दूध या रूपात ग्रहण करणार आहे. तू याला बंधनात टाकू शकत नाहीस असे मी शनैश्चराला सांगितले आहे असे त्याने गणपती शास्त्रीला सांगितले. ते शब्द ऐकताच माझ्या मनात भीती निर्माण झाली. खरे तर त्यावेळी माझ्या कुंडलीत खूप वाईट काळ चालू होता. मी काही बोलू न शकण्याच्या स्थितीत असतानाच तो गुराखी एका गायीजवळ गेला आणि म्हणाला, गायत्री, मला भूक लागली आहे, दूध देशील का? त्या गोमातेने हो या अर्थाने आपले डोके हलवले. तिची कास दुधाने भरली आणि दुधाच्या धारा जमिनीवर पडू लागल्या. त्या गुराख्याने तृप्त होऊन दूध प्यायले. वास्तविक ती एक भाकड गाय होती, तरीही तिने त्या गुराख्याला दूध दिले. हे सर्व मला गोंधळात टाकणारे होते. तो गुराखी तृप्त होऊन तेथील एका आंब्याच्या झाडाखाली बसला. मी सहजच पुन्हा त्याच्याकडे पाहिले तर त्या गुराख्यासोबत 10 वर्षांची शेतकऱ्याच्या मुलीच्या वेशात एक कन्याही होती. पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना ते दोघेही आनंद देत होते. त्यांच्या प्रेमळ गप्पा आणि विनोदी संभाषणामुळे ते एक सुंदर जोडपे वाटत होते. इतक्यात व्यंकटप्पया श्रेष्ठी आपल्या घोड्याच्या गाडीतून उतरले. त्यांच्यासोबत 10 वर्षांचा एक तेजस्वी मुलगा होता. तोच श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आहे हे मला नंतर समजले. माझ्या गुरुदेवांना ही जमीन व्यंकटप्पया श्रेष्ठींनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ भूदान म्हणून दिली होती. या जमिनीला लागूनच श्रेष्ठींची मोठी जमीन होती. आपल्या जमिनींची पाहणी करण्यासाठी श्री श्रेष्ठी कधीकधी पिठापूरहून वायसपूर अग्रहारला येत असत. श्रेष्ठींनी त्या गुराख्याला आणि त्याच्यासोबत असलेल्या शेतकऱ्याच्या मुलीला पाहून आश्चर्यचकित झाले, कारण ते दोघेही अत्यंत तेजस्वी होते आणि थोड्याफार फरकाने श्रीपादांसारखे दिसत होते. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा, इतके आश्चर्यचकित का झालात? त्यावर ते म्हणाले, बाळा, त्या दोघांकडे पहा, किती नयनरम्य दृश्य आहे. तेव्हा श्रीपाद म्हणाले, पाहणारा आणि पाहिले जाणारे दृश्य एकच आहे का? त्यावर श्री श्रेष्ठी प्रेमाने म्हणाले, सोनुल्या, इतक्या वेदांताच्या गोष्टी मला कळत नाहीत. श्रीपाद म्हणाले, आजोबा, यात वेदांत कुठे आहे? म्हणतात की श्रीहरी सुद्धा आपल्या अमर्याद मायागतीला पाहून आश्चर्यचकित झाला होता. ही सृष्टी नवरसांनी भरलेली आहे. आश्चर्यकारक दृश्य निर्माण करणे हा सुद्धा सृष्टीचा एक नियम आहे. तिथे 2 आहेत, इथे 1 आहे. द्वैत खरे आहे की अद्वैत? मी एक आहे, 2 की अनेक? विचार करून सांगा. श्रेष्ठींना श्रीपादांच्या या बोलण्याने शंका आली की तो गुराखी आणि ती शेतकरी मुलगी श्रीपादांचीच कायसृष्टी म्हणजे शरीर निर्मिती तर नाही ना? श्रेष्ठींची हनुवटी धरून श्रीपाद म्हणाले, आजोबा, शंका कशाला? तुमच्या वंशातील लोक जोपर्यंत मला विसरणार नाहीत तोपर्यंत मी आणि माझी शक्ती अदृश्य रूपात तुमच्या जमिनींवर संचार करत राहू. तुमच्या घरात माझ्या पावलांचा आवाज साधकांना नक्कीच अनुभवता येईल. अनघाती विसह असलेला तो अनघ श्री दत्तात्रेय आपले अर्धनारेश्वर स्वरूप लपवून अवधूत रूपात श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून तुझ्या समोरच उभा आहे. शंका घेऊ नकोस. मी सुमती मातेला पहिल्यांदा दर्शन दिले तेव्हाच निश्चितपणे सांगितले होते की मी पुत्र म्हणून जन्मल्यावर माझ्या विवाहाचा प्रयत्न करू नये, आणि तसा प्रयत्न केल्यास मी घर सोडून जाईन हे नक्की. तू राजर्षी आहेस आणि तू मला निष्कलंक भक्तीच्या पाशात बद्ध केले आहेस, म्हणूनच मी तुला अनघेसहित असलेले माझे अनघ स्वरूप दाखवले आहे. श्रीपादांच्या सान्निध्यात कारणाशिवाय कार्य घडू शकत नाही. सृष्टीची रचना अतिशय विचित्र आहे. कर्मे, त्यांची फळे आणि ती कोणत्या देशात व काळात घडतील हे माझ्याकडून निश्चित केले जाते. अज्ञानी लोकांना माझ्या कृतींद्वारे, लीलांद्वारे आणि चमत्कारांद्वारे ज्ञान देणे हे माझ्या अवतार कार्याचा एक भाग आहे. श्रीपाद असे बोलले आणि आम्ही पाहत असतानाच ते प्रकाश स्वरूप झाले आणि आंब्याच्या झाडाकडे गेले. पाहता पाहता ती शेतकरी मुलगी आणि तो गुराखी मुलगा हे देखील प्रकाश स्वरूप होऊन श्रीपादांमध्ये विलीन झाले. अकाली आंब्याच्या झाडाला फळ येणे ही अशक्य गोष्ट होती, पण त्या आंब्याच्या झाडाला एकच फळ आले. श्रीपादांनी ते तोडले. त्यांच्या हाताचा स्पर्श काय होता कुणास ठाऊक, पण पाहता पाहता ते फळ पिकले. आई जशी लहान मुलाला जेवण किंवा गोड पदार्थ भरवते त्याचप्रमाणे श्रीपादांनी श्रेष्ठींना तो आंबा खाऊ घातला. तो आंबा खाताना श्रेष्ठी लहान मुलासारखे रडत होते. श्रीपादांचे मातृप्रेम हजारो मातांच्या प्रेमापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्यांच्या दिव्य नेत्रांतून जेव्हा करुणा आणि प्रेम वर्षाव होतो तेव्हा ते साक्षात त्रिशक्ती स्वरूपिणी अनघा माताच आहेत असे वाटते. त्या आंब्याची कोई श्रीपादांसमोर जणू काही मालकाच्या आज्ञेची वाट पाहणाऱ्या सेवकाप्रमाणे ताठ उभी राहिली. श्रीपादांच्या हाताच्या इशाऱ्याने ती वर उडाली.
आंब्याच्या कोईच्या रूपात असूनही ती केवळ प्रकाश स्वरूप झाली. श्रीपाद म्हणाले, बीज आधी की झाड आधी, यावर काही लोक वितंडवाद घालतात. या दोन्हींच्या आधी एक आहे, तोच देव आहे. तो आपल्या संकल्पानुसार बीजातून झाड किंवा झाडातून बीज निर्माण करू शकतो. त्याचा अमोघ संकल्प सप्तर्षींच्या कल्पनेच्याही पलीकडचा आहे. मायेने युक्त असलेला परमात्मा जीव म्हणून ओळखला जातो. मायेपासून रहित असलेला जीव परमात्मा होतो. जेव्हा जीवात्मा परमात्म्यात विलीन होतो तेव्हा त्याचे सर्व संस्कार भाजलेल्या बीजांसारखे होतात. पण परमात्म्याने संकल्प करून आपल्यात विलीन झालेल्या जीवात्म्याला पुन्हा सृष्टीचक्रात आणायचे ठरवल्यास त्याला कोणीही रोखू शकत नाही. मात्र आपल्यात विलीन झालेल्या जीवांना जेव्हा तू सृष्टीत आणतो तेव्हा ते कारणजन्म होऊन दैवी कार्य करतात. जन्माच्या शेवटी ते पुन्हा परमात्म्यात विलीन होतात. जे जीव परमात्म्यात विलीन न होता त्याच्या अत्यंत जवळ राहू इच्छितात ते त्याच आनंदमय स्थितीत राहतात. अशांनाही परमात्मा दैवी कार्यासाठी कारणजन्मा म्हणून जन्माला घालतो. जन्माच्या शेवटी ते परमात्म्यात विलीन न होता अत्यंत जवळच्या स्थितीत राहून दिव्यानंदाचा अनुभव घेतात. जे जीव जीवात्मा वेगळा परमात्मा वेगळा या स्थितीत राहू इच्छितात ते कारणजन्मा होऊन दैवी कार्य पार पाडल्यानंतर जन्माच्या शेवटी पुन्हा त्याच पूर्वस्थितीत राहतात. द्वैत स्थिती, विशिष्टाद्वैत स्थिती किंवा अद्वैत स्थिती ही जीवांच्या इच्छेनुसार प्रदान केली जाते. त्यामुळे लोकांनी अद्वैत श्रेष्ठ की विशिष्टाद्वैत श्रेष्ठ की द्वैत श्रेष्ठ यावर वाद घालू नये. सृष्टी, स्थिती आणि लय हे क्षणोक्षणी घडतच असतात. ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र आपापल्या कल्पाच्या शेवटी परमात्म्याच्या अव्यक्त आनंदमय स्थितीत जातात. ते पुन्हा महासंकल्पानुसार व्यक्त स्थितीत येऊन त्यांच्यासाठी नव्याने निर्माण झालेल्या ब्रह्मांडांमध्ये सृष्टी, स्थिती आणि लयाची कार्ये करतात. 9 व्याकरणामध्ये पंडित असलेला हनुमान पुढच्या कल्पात ब्रह्मा होईल. जीवांना त्यांच्या संस्कार आणि योग्यतेनुसार विश्वप्रशासनाच्या कार्यक्रमात जबाबदाऱ्या दिल्या जातात. त्यामुळे सृष्टीतील ब्रह्मांडे कोट्यावधी आहेत. त्यांच्या प्रशासनासाठी वापरल्या जाणाऱ्या देवता शक्तीही अनंत आहेत. त्या देवता शक्तींना अडथळा आणणाऱ्या राक्षस शक्तीही अनंत आहेत. तुर्क लोक सगुण निराकार देवाला अल्लाह म्हणतात. ख्रिश्चन लोक सगुण निराकार देवाला यहोवा, सृष्टीत प्रतिबिंबित झालेल्या कुटस्थ चैतन्याला पुत्र येशू आणि सांत्वन, आधार, प्रेम व करुणा देणाऱ्या दिव्य चैतन्याला पवित्र आत्मा म्हणतात. सर्व धर्मांमध्ये, मतांमध्ये आणि सिद्धांतांमध्ये स्वयंप्रकाशाने तळपणारा मीच आहे. त्या जीवांच्या इच्छेनुसार, आवडीनुसार आणि त्यांनी अनुसरलेल्या मार्गांनुसार वेगवेगळ्या तत्वांनी दिसणारा मीच आहे. मी सर्वतंत्र स्वतंत्र असल्यामुळे आणि मला साध्य असाध्य असे काही नसल्यामुळे माझी कोणतीही निश्चित पद्धत नाही. सर्व देवी देवतांच्या स्वरूपांमध्ये अंतर्निहित आणि तेजस्वीपणे प्रकाशणारा मीच असल्यामुळे त्या स्वरूपांद्वारे पूजा आणि स्तोत्रे स्वीकारणारा मीच आहे. सर्वांवर कृपा करणारा मीच आहे. कलिपुरुषाची माया संपताच सर्व धर्मांचे सार असणारे सनातन धर्म हेच माझे स्वरूप आहे हे ज्ञान सर्वांना होईल. साधक बहिरंगाने म्हणजे बाह्यपूजेने किंवा अंतरंगाने म्हणजे अंतर्गत साधनाने मला प्राप्त करू शकतो. साधक बहिर्मुख असो वा अंतर्मुख, मी नेहमीच त्याच्यावर लक्ष ठेवून असतो आणि प्रेमाने त्याला साथ घालणारा मीच आहे. वेदांमध्येही सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म असे म्हटले आहे. मीच ते सत्य, ज्ञान, अनंत ब्रह्मस्वरूप आहे. नास्तिकाला देव नाही असा उपदेश करणारा मीच आहे आणि आस्तिकाला देव आहे अशी जाणीव करून देणाराही मीच आहे. सर्व गुरूंचे स्वरूप मीच आहे. सत्यलोक, सत्यनाम, गोलोक, महाशून्य इत्यादी सर्व साधना अवस्थांमध्ये स्वयंप्रकाशाने तळपणारा मीच आहे. जे कोणी निर्मळ भक्तीने माझी आराधना करतात, सर्व भार माझ्यावर टाकून पूर्णपणे शरण येतात, त्यांच्या योगक्षेमाची मी सदैव काळजी घेतो. मी श्रीपाद आहे, श्रीवल्लभ आहे. आजोबा, त्या अत्यंत प्राचीन युगातील अत्री अनुसूयेचा पुत्रच आजचा श्रीपाद श्रीवल्लभ आहे. भारद्वाज ऋषींना दिलेल्या वचनानुसार मी पिठापूरमध्ये अवतार घेतला आहे. श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्यांनी श्रीपादांना घट्ट आलिंगन दिले. त्यांनी अनुभवलेली तन्मयता अवर्णनीय होती. ती शब्दांत व्यक्त करण्यापलीकडची होती. काही वेळांनी श्रेष्ठी म्हणाले, बाळा, माझ्या सोन्या, आमच्या वंशावर तुझी कृपा असू दे, आमच्या गोत्रावर तुझी कृपा असू दे, आमच्या आर्यवैश्य समाजावर तुझी कृपा असू दे. अशी विनंती केल्यावर श्रीपाद म्हणाले, आजोबा, तथास्तु.
ब्राह्मणाला 1 वर मागण्याचा अधिकार आहे, क्षत्रियाला 2, वैश्याला 3 आणि शूद्राला 4 वर मागण्याचा अधिकार आहे. तू मागितलेले 3ही वर मी दिले. 33 कोटी देवतांच्या साक्षीने मी वचन देतो, माझ्या नावाने माझे आजोबा श्री बापन आर्य यांच्या घरी माझ्या अचूक जन्मस्थानी श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान स्थापन होईल. तुझी 33वी पिढी चालू असताना, श्री बापन आर्य यांची 33वी पिढी चालू असताना आणि श्री नरसिंह वर्मा यांची 33वी पिढी चालू असताना तुझ्या वंशातील 33व्या पिढीतील व्यक्तीला निमित्त मात्र करून मी स्वतःच माझे संस्थान स्थापन करीन. मी अंगावरच्या कपड्यांनीशी पिठापूरला निघालो. घरातील कोणालाही न सांगता मी त्वरित बाहेर पडलो. मी काही अंतर चालून गेल्यावर सायंकाळ जवळ येत होती. मी एका आंब्याच्या बागेतून प्रवास करत होतो. त्या बागेचा मालक नरसिंहप्पा नावाचा होता. त्याने माझे खूप आदरातिथ्य केले. खाण्यासाठी मधुर फळे दिली. माझी भूक शमली. त्या रात्री त्याच्या घरी पाहुणचार घ्यावा अशी त्याने विनंती केली. मी होकार दिला. सकाळी स्नानसंध्या झाल्यावर त्याने मला वस्त्रदान केले आणि काही द्रव्य दक्षिणा म्हणून दिले. अवधूताने सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवस्था योग्य प्रकारे होत असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले. तेव्हा तो शेतकरी म्हणाला, अहो, काल दुपारी एका अवधूताने मला स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की सायंकाळी एक सत्पुरुष ब्राह्मण पायी तुमच्या बागेच्या मार्गाने जात असेल. त्याला पाहुणचार द्या, दुसऱ्या दिवशी वस्त्रदान करा आणि दक्षिणाही द्या. त्याला खाण्यासाठी आंब्याची फळे द्या. तुमच्या दर्शनाचे भाग्य मला लाभले. तुमची सेवा करण्याचे भाग्यही मिळाले. मी धन्य झालो. घंटा पोहोचल्याची खूण म्हणून तेथील उत्खननात काही मातीची भांडी सापडतील. पिठापूरमध्ये बांधल्या जाणाऱ्या माझ्या महासंस्थानाला द्रव्य सहाय्य करण्यासाठी मोठे पुण्य लागते. कोणत्या ना कोणत्या जन्मात आर्य वैश्य कुळात जन्मलेल्या आणि पिठापूरशी काहीतरी संबंध असलेल्या व्यक्तीकडूनच द्रव्य सहाय्य मिळेल. अविश्वासी, अज्ञानी आणि विद्वत्तेचा अहंकार असलेले लोक प्रत्येक गोष्टीसाठी प्रमाण मागतील. माझ्या चरित्राचे पारायण केल्यास इच्छित फळ मिळेल. पिठापूरमधील माझ्या संस्थाराशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात भाग घेतल्यास अडथळे दूर होतील. पिठापूरमध्ये माझ्या जन्मनक्षत्रावर म्हणजेच चित्रा नक्षत्रावर श्रद्धेने माझी पूजा केल्यास कर्जातून मुक्ती मिळेल. अविवाहित मुलींना योग्य वरांशी विवाह होईल. भूत, प्रेत, पिशाच इत्यादी अदृश्य शक्तींचा त्रास दूर होईल. श्रावण शुद्ध पौर्णिमा हा पुण्य दिवस आहे, ज्या दिवशी श्री वासवी कन्यका मला रक्षाबंधन बांधते. त्या दिवशी पिठापूरमध्ये माझ्या सान्निध्यात असणाऱ्यांच्या नावे चित्रगुप्त महापुण्य लिहिल. मी स्वतःच प्रमाण आहे. माझे चरित्र स्वतःच प्रमाण आहे. माझ्या लीला स्वतःच प्रमाण आहेत. सूर्याला सूर्य म्हणण्यासाठी दुसऱ्या प्रमाणाची काय गरज? श्रीपादांच्या लीला अकल्पनीय आहेत. दुसऱ्या दिवशी मी, वल्लभेश्वर शर्मा दाम्पत्य, सुब्बण्णा शास्त्री आणि लिंगण्णा शास्त्री श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपूरला म्हणजे कुंदरंगड गेलो. श्रीपादांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिले. मंद हास्य करत ते म्हणाले, वाह, काय चर्चा, काय चर्चा. श्रीपद श्रीवल्लभ महासंस्थान स्थापन होण्यासाठी अजून बराच काळ जावा लागेल. मल्लादी घराण्याचे ऋण, व्यंकटप्पया श्रेष्ठींचे ऋण आणि वत्सवाई घराण्याचे ऋण कधी फेटणार कुणास ठाऊक, असे बोलून त्यांनी मौन धारण केले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.